नमस्कार, मी पंजाब अड्डा. 31 ऑगस्ट आणि 1, 2, 3 सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात समजा बऱ्याच ठिकाणी उघड भेटल, पण त्याच्यानंतर काही राज्यातल्या काही भागामध्ये पाऊस चालू राहणार आहे. मग ते कुठं चालू राहणार आहे तर समजा सांगू इच्छितो 31 ऑगस्ट 31 ऑगस्ट आणि 1, 2, 3 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो. जळगाव जिल्हा झालं, बुलढाणा जिल्हा झालं, अकोला जिल्हा झालं, अमरावती जिल्हा झालं, वर्धा जिल्हा झालं, नागपूर जिल्हा झालं, भंडारा, त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये मात्र तिकडचा पाऊस चालूच राहणार. म्हणजे त्या पट्ट्याच्या नंतर तिकडं मध्य प्रदेशच्या बाजूनं काही त्या खालून म्हणजे नांदुरा, त्या घाटाच्या नांदुरा त्या तालुक्याकडून त्या खालच्या साईडनं अकोट ह्या भागाकडून परतवाडाकडून ह्या पट्ट्यामधला मात्र पाऊस कंटिन्यू मात्र इकडला जरी कमी झाला तर तिकडला मात्र पाऊस चालू राहणार आहे. म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात. आणि त्याच्यानंतर मग आता 30 तारखेचा पाऊस गेल्याच्या नंतर परत राज्यात पाऊस येणार आहे का? 31, 1, 2, 3 ला देखील महाराष्ट्रात पाऊस चालू होणार आहे. एकदम महाराष्ट्रातला पाऊस सगळीकडला बंद होणार नाही. मग पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगतो 1, 2, 3च्या दरम्यान इकडला सांगितलं. त्याच्यानंतर मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो की 4 सप्टेंबर, 5 सप्टेंबर, 6 आणि 7च्या दरम्यान परत मुंबईकडे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबई, नाशिक, नंदुरबार, धुळे म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये इगतपुरी त्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे 4, 5 सप्टेंबरच्या दरम्यान परत मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून त्या मुंबईच्या जनतेने देखील हा अंदाज लक्षात द्यायचा. कारण की राज्यात सांगायचं झालं तर मग 4, 5 सप्टेंबरला देखील तुम्हाला एक सांगतो मग नुसतं मुंबई, नाशिकला पाऊस नाही पडणार तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये विदर्भात बी पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ. पूर्व विदर्भाचे 6 जिल्हे मग ते कोणते? वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा म्हणजे पूर्व आणि पश्चिम विदर्भ दोन्ही जिल्हे सांगा. बुलढाणा, त्याच्यानंतर वाशिम म्हणजे ह्या विदर्भात देखील 4, 5, 6, 7 सप्टेंबरच्या खूप जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर विदर्भ सांगितलं तर मग आता मराठवाड्यात काय परिस्थिती राहील 4, 5, 6 सप्टेंबरला. मराठवाड्यात देखील 4, 5, 6, 7च्या दरम्यान नांदेड जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे, लातूर जिल्ह्याला खूप पडणार आहे, परभणी जिल्ह्याला पडणार आहे, हिंगोली जिल्ह्याला पडणार आहे, धाराशिव जिल्ह्याला पडणार आहे, त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्याला पडणार आहे, बीड जिल्ह्याला पडणार आहे, जालना जिल्ह्याला पडणार आहे, संभाजीनगरला पडणार आहे. म्हणून हे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी 4, 5, 6, 7 तारखेचा देखील अंदाज लक्षात द्यायचा. मग तुम्हाला वेळ मराठवाड्यासाठी कधी आहे तर काय करते 1, 2 म्हणजे 31 ऑगस्ट पासून ते शेतीचे काम करायला वेळ आहे. आता तर शेतात म्हणजे गवत काही काढणं होत नाही तर फक्त सोयाबीन असेल तर त्याच्यातलं तण काही उपटू शकतात, उसाला खतं देऊ शकतात. त्याच्यानंतर मग पश्चिम महाराष्ट्रातली काय परिस्थिती राहणार आहे की 4 सप्टेंबर, 5, 6, 7च्या दरम्यान म्हणजे सोलापूर जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे, सांगलीकडे पडणार आहे, साताऱ्याकडे पडणार आहे, त्याच्यानंतर इकडं पुणेकडे पडणार आहे, अहिल्यानगरकडे पडणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रातले जे काही आवर्षण जिल्हे आहेत काही तालुके आहेत बघा. त्याच्यामध्ये कोणतं अहिल्यानगर जिल्ह्यामधले काही तालुके आहेत, बीड जिल्ह्यातले कडाष्टी भागातले काही तालुके, सोलापूर जिल्ह्यात आटपाडी एक भाग आहे असा आहे की ते आवर्षणमध्ये मोडतो. तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो की सप्टेंबरचा म्हणजे परतीचा पाऊस मात्र तुम्हाला खूप पडणार आहे. तुमचे वडे नाले वाहणार आहे. कोणात एखादं शेततळे भरायचे राहिले असेल तर ते शेततळे देखील भरून जाणार आहेत. अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल. धन्यवाद.